गोष्टीचं नाव आहे घाबरट ससा. काय गोष्टीचं नाव आहे? घाबरट ससा. तर एका जंगलात एक ससा राहायचा. तो ससा एवढा घाबरायचा की जरासं पान जरी पडलं तरी घाबरून आपल्या बिलात लपून बसायचा. एवढा घाबरट होता. एके दिवशी असाच तो खेळत होता आणि खेळता खेळता अचानक हवा सुटली. काय सुटली? वाऱ्याचे दिवस होते त्यावेळी, विंडी दिवस असतात ते. वाऱ्याचे दिवस होते आणि त्याच्यामुळं वारा सुटायला लागल्याबरोबर वाऱ्याचा असा वीज वीज असा आवाज सुटला लागल्यानंतर ससा घाबरला आणि एक मोठं झाड होतं, त्या झाडाचा जो खोड होता त्या खोडाच्या तिथं त्याचं बिल होतं, त्या बिलात जाऊन तो लपून बसला. ससा लपून बसल्यानंतर थोड्या वेळानंतर काय झालं, तो एवढा घाबरला होता की त्याला वाटलं की काहीतरी कोसळतंय असं त्याला वाटायला लागल्यामुळं तो जास्तच घाबरला आणि असा लपून बसला. तो कुठं? बिलात लपून बसल्यानंतर अचानक वारा सुटल्यामुळं एक आंबा खाली पडला झाडावरचा आणि त्या आंबा खाली पडल्यानंतर त्या आंब्याचा आवाज झाला ना. आवाज झाल्यानंतर सशाला असं वाटलं की जणू काही आकाशच कोसळलंय आणि तो जो धावत सुटला. धावा धावा, आभाळ कोसळतंय, आभाळाचा एक तुकडा माझ्या अंगावर पडला, असा धावत धावत तो ससा धावत जोरात सुटला. आणि धावत असताना रस्त्यात त्याला हरिण भेटलं. हरिणानं विचारलं, काय झालं, तू असा का पळतोस? सशानं सांगितलं की आकाशाचा एक तुकडा पडला आणि तो माझ्या अंगावर पडला आणि म्हणून मी धावतोय. हरिणसुद्धा घाबरत होती, त्याच्यामुळं तीही त्याच्यासोबत धावायला लागली. हरिण आणि ससा दोघं धावत असताना त्यांना झेब्रा भेटला. झेब्रानं विचारलं, अरे काय झालं, असं का पळता? काय नाही म्हणतं, या सशाच्या अंगावर काय पडलाय? आकाशाचा एक तुकडा. झेब्रा पण घाबरला आणि तोही त्यांच्याबरोबर पळत सुटला. त्याच्यानंतर अशा पद्धतीनं जिराफ, कोल्हा, लांडगा हे रस्त्यात त्यांना प्राणी जो सापडला तो प्राणी त्यांच्यासोबत धावत सुटला. कारण सगळे प्राणी कसे होते? घाबरट होते. कसे होते? घाबरट होते. आणि त्याच्यामुळं सर्व प्राणी धावत सुटले आणि ते धावत असताना धावा धावा, आकाश कोसळते असं ओरडत होते. त्याच्यामुळं सिंह आपल्या गुहेत आराम करत होता, विश्रांती घेत होता आणि त्यांनी या सर्वांचा गोंधळ ऐकला आणि मग गोंधळ ऐकल्यामुळं तो आपल्या गुहेतून बाहेर आला आणि त्यांना अडवलं. त्यांनी सिंहाने त्यांना अडवलं आणि विचारलं, काय झालं, तुम्ही एवढे सगळेजण का पळताय? त्यावेळी लांडग्याने येऊन पुढं सांगितलं की या सशाच्या अंगावर काय पडलाय? आकाशाचा एक तुकडा पडलाय, त्याच्यामुळं आम्ही सगळे पळतोय. असं सांगितल्यानंतर, ठीक आहे, मला दाखवाल का ती जागा जिथं आकाशाचा तुकडा पडलाय? तो ससा म्हणाला, मी दाखवतो, चला मग. आणि मग सगळेजण ज्या ठिकाणी ससा ज्या बिलाच्या लपून बसला होता तिथं आले. त्यानं सांगितलं की मी इथं आकाशाचा तुकडा पडलाय, पण बघतोय तर काय, तिथं काय होतं माहिती आहे? काय पडलेला होता? आंबा. बरोबर आहे, काय पडला होता? आंबा. आणि मग सिंहाने हसून म्हटलं, हा आहे वाटतं आकाशाचा तुकडा. आणि मग आकाशाच्या तुकड्याच्या जागी आंबा बघितल्यानंतर बाकीचे इतर जे प्राणी होते ते एकदम स्वतःलाच त्यांना लाज वाटली की आपण उगाचच एखादी गोष्ट ऐकल्यानंतर बाऊ करतो,
प्रत्यक्षात नक्की काय पडलं याचा विचार न करता आपण सगळे मूर्खासारखे धावत सुटलो. याची त्या प्राण्यांना लाज वाटली आणि मग सगळ्यांनी खाली माना घातल्या. आणि म्हणून लक्षात ठेवा, कधीही लक्षात घ्या, इकडे लक्ष द्या, कधीही कोण काय सांगतंय याच्यावर नुसतं विश्वास ठेवू नका. तर ते नक्की खरोखर त्याच्यात किती तथ्य आहे, ते योग्य आहे का, समोरचा माणूस जे सांगतं ते योग्य आहे का, याची पहिल्यांदा काय करा, पडताळणी करा. बरोबर आहे. समजा पहिल्यांदा कोण भेटला सशाला रे, हरिण. जर हरणीनं न घाबरता सशाला सांगितलं असतं, चला बाबा बघूया नक्की काय काय पडलंय, चल मी येतो तुझ्यासोबत, हरणीनं जर थोडीशी हिंमत दाखवली असती तर हा एवढा गोंधळ झाला असता का, नाही. त्याच्यावर एवढे मोठे मोठे प्राणी भेटले पण कोणीही हिंमत दाखवली नाही. शेवटी आपला जो जंगलचा राजा कोण असतो रे, सिंह, तो मात्र शूर निघाला. फुकटच त्याला जंगलचा राजा म्हणत नाहीत. त्यानं काय केलं, पहिल्यांदा खात्री करून घ्यायचं ठरवलं. आणि म्हणून तो खात्री करून घेण्यासाठी प्रत्यक्ष ज्या ठिकाणी ससा लपला होता त्या ठिकाणी आला. आणि मग त्याच्या लक्षात आलं की जे खाली पडलं होतं ते आकाशाचा तुकडा नसून काय होता, आंबा होता. समजलं. अशा पद्धतीनं सगळ्या प्राण्यांची काय झाली, फजिती झाली. समजलं. आवडली गोष्ट. हा, तुम्ही पण कुठलीही गोष्ट ऐकली त्याची काय करायची, पहिल्यांदा पडताळणी करायची. लक्षात ठेवा. समजलं. ओके.